आज रात्री 8:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार, तर महिला आरक्षण विधेयक रोखल्याची विरोधकांना किंमत मोजावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वक्तव्य. सत्तेमध्ये टिकून राहण्यासाठी महिला आरक्षणाचा वापर करण्याचा प्रयत्न फसला. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधींची टीका. देश बदलतोय, देशातल्या महिला मूर्ख नाहीत. सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर. तर दिल्लीमध्ये भाजपचं आंदोलन. परतवाडा लैंगिक शोषणाच्या प्रकरणावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी नेत्यांना सुनावलं. बोंडे, राणा, प्यारे खान यांनी तणाव निर्माण करण्याचं काम करू नये. पोलिसांचीच माहिती अधिकृत समजावी. बावनकुळेंचं वक्तव्य. नाशिकमधल्या टीसीएस प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल. निदा खान, दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांच्यावरती गुन्हा. जातीवाचक शेरेबाजी केल्याची पीडितेची तक्रार. बोंधू अशोक खराची पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. 4थ्या गुन्ह्यामध्ये 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. 5व्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी कोठडी मागितली. उद्या सुनावणी. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून स्वच्छतेसाठी 2 रुपयांची वसुली. बस स्थानकावरील स्वच्छतागृहांची देखभाल करणाऱ्या खासगी संस्थांना दिला जाणार निधी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.